सोलापुरातील पंढरपूर येथे उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेला आंध्र प्रदेश येथील तरुण भाविक चंद्रभागा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाला आहे। दरम्यान एका होडी चालकाने प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही। भार्गव राजा गटन वय 20 असे पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव असून ही घटना गुरुवारी सकाळी घडली। सध्या सुट्ट्या असल्यामुळे परराज्यातून भाविक देवदर्शनासाठी येत आहेत। यापैकी आंध्र प्रदेश येथील भार्गव राजा गटन हा युवक कुटुंबासमवेत पंढरपुरात आला होता। भार्गव राजाबरोबर असलेले 40 भाविक चंद्रभागेमध्ये स्नानासाठी नदीच्या पैल तीरावरील इस्कॉन मंदिराच्या घाटावर गेले होते। या ठिकाणी तो पोहत असताना खोल पाण्यात बुडाला। दरम्यान यावेळी त्याच्या बरोबर असणारे इतर भाविक घाटावर ठिय्या मांडून होते। पाण्याला वेग आल्याने तो बुडत असताना इस्कॉनच्या घाटावर असणाऱ्या काही भाविकांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील काढले, तसेच त्याच्या बचावासाठी आरडाओरडही केली। हे पाहताच तेथे असणाऱ्या होडी चालक गणेश अभंगराव याने नाव घेऊन त्याच्या दिशेने धाव घेतली, मात्र तोपर्यंत पाण्याच्या वेगाने भार्गव राजा दिसेनासा झाला होता। गणेश अभंगराव माझं नाव। इथे बसलो तुम्ही पोरग बुडाला तिथे पळत जाऊन प्रयत्न केला, पण काय गावलं नाही। आता बचाव करायला बोटवाले आलेत, ते त्यांचं काम चालू आहे। नमस्कार, मी गणेश अंकुशराव। चंद्रभागेच्या पात्रात इस्कॉन घाटा जवळ सकाळी एक आंध्र प्रदेशातला मुलगा बुडाला आणि चंद्रभागेला पाणी भरपूर आले। आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेतील स्थानिक आदिवासी रेस्क्यू टीम इथं कायमस्वरूपी शासनाने ठेवावी अशी आम्ही मागणी करतोय। आणि मंत्रालयातनं सुद्धा तो कागद खाली आलाय, पण मंदिर समिती जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करते। मंदिर समिती नाही तिथं वायपट खर्च करते, पण त्यांना एखादी चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी एखादी टीम नेमावी असं वाटत नाही। आणि ह्या टीम नेमली असती तर सकाळची घटना घडली नसती। त्यामुळं ह्याला सगळ्यात जबाबदार ही मंदिर समिती आहे। मंदिर समितीनं भाविकाची काळजी असेल, नागरिकांची काळजी असेल। चंद्रभागेचं पात्र मोठं आहे, चंद्रभागेत पाणी भरपूर आलेलं आहे, पण टीम न नेमल्यामुळं हा सकाळी बुडून मुलगा आंध्र प्रदेशचा वारलेला आहे। मी मंदिर समिती निषेध करतो आणि शासनाला खरंच भाविकाची काळजी असेल तर लवकरात लवकर आदिवासी रेस्क्यू टीम तयार करावी। आम्ही यादी दिली आहे, सगळं मंजूर आहे, मग अद्यापपर्यंत का होत नाही? मंदिर समिती किती भाविक बुडून जाण्याची वाट बघणार आहे, किती भाविक मरायची वाट बघणार आहे? तर माझा सवाल आहे, लवकरात लवकर करा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम।